ब्लॅक अँड व्हाईट या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांच्याशी बोलताना अभिजित दिपके यांनी दलित चळवळ दलित नेत्यांमुळेच कमकुवत झाल्याची खंत व्यक्त केली आहे। यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे नेण्याचंही आवाहन केलंय। या पूर्ण परिस्थितीमध्ये अभिजित, जेव्हा आपण आंबेडकरी चळवळीबद्दल बोलतोय, महाराष्ट्राची भूमी आहे, ज्या भूमीनं ही चळवळ राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचवली आणि दलितांना एक आवाज मिळाला। म्हणजे उत्तर भारतातलं पण दलित राजकारण जे आहे ते महाराष्ट्रातून प्रेरित होतं, दक्षिणेतलंही महाराष्ट्रातून प्रेरित होतं। मात्र आज महाराष्ट्रात दलित चळवळ ही कमकुवत होती आहे। त्याचा दोष तुला कोण वाटतं? का म्हणून दलित चळवळ ही महाराष्ट्रात? सर, मला हे राजकारणीच वाटतात। बरं, कारण की काय ना, तुम्ही तुमच्या पुरतंच लिमिटेड ठेवायला बघताय। प्रत्येक जण असं दाखवायला बघतोय की आंबेडकरांचा जो वारसा आहे तो मीच पुढे नेलाय, मलाच अधिकार आहे त्याचा वारसा पुढे नेण्याचा। असं नाही करून नाही चालणार। आज मी जेव्हा दिल्लीत बसलो तर मी म्हणत नाही मी आंबेडकरांचा वारसा पुढे नेणार, काय मी थोडा मोठा नाहीये आणि माझ्याकडून ते कधी शक्य होणार नाहीये। पण मी जेव्हा दिल्लीत बसलो सर, एक भारतीय म्हणून बसलो, एक दलित म्हणून नव्हतो बसलो मी। पण तरी जय भीमचा नारा हा प्रत्येकाने लावला। दिल्लीमध्ये जास्त करून सर जे लोक आले होते जनरल कॅटेगरीचे लोक होते, पण त्यांनी माझ्यासोबत जय भीमचा नारा लावला ना, तर आपल्याला जो जय भीमचा नारा आहे तो फक्त आपल्या समाजापुरताच लिमिटेड ठेवायचा आहे? आपल्याला आंबेडकर फक्त आपल्या समाजापुरते लिमिटेड ठेवायचे का आपल्याला बाकी लोकांपर्यंत ते घेऊन जायचं? याचा आपल्याला विचार करावा लागेल कुठं ना कुठं। ज्या ज्या लोकांना वाटतं त्यांनी आंबेडकरांचा वारसा पुढे नेला पाहिजे। अगदी।